केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर आता राजीनामा आलेला आहे। सर्वात मोठी बातमी आहे, विद्यार्थ्यांसमोर अखेर आता एक सरकारला झुकावं लागलं असं म्हणायला हरकत नाही, कारण विद्यार्थ्यांची मुख्य मागणी हीच होती की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर चर्चा करूया। संसदेत सुद्धा आपण पाहिलं, सभागृहामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, वारंवार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की या संदर्भात कारवाई सुरू आहे आणि चौकशी सुरू आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात केली जाईल। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक व्हिडिओ करत त्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती। मात्र आता सर्वात मोठी, देशातली सर्वात मोठी बातमी आहे, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची जी काही मागणी आहे, जे काही कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन राजधानी दिल्लीमध्ये सुरू आहे, त्याला अखेर आता यश आलेलं आहे। अखेर विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली आहे। काँग्रेसने सुद्धा या संदर्भात काळे कपडे परिधान करून संसदेत येऊन लाठीचार्जच्या संदर्भात निषेध केला होता। सभागृहात बोलू दिलं जात नाही असं राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्या व्यतिरिक्त सर्वात आधी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि मगच या संदर्भात चर्चा करू अशी मुख्य मागणी काँग्रेसने, विशेषतः मल्लिकार्जुन खरगे यांनी केली होती आणि त्याच संदर्भात आता अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे। कॉकरोच जनता पार्टीचा हा मोठा विजय असं म्हणायला हरकत नाही, कारण कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेलं एक संघटन, एक युवकांचं वादळ अखेर राजधानी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर धडकलं। त्या ठिकाणी देशभरातून युवकांचा प्रतिसाद त्या ठिकाणी पाहायला मिळाला, युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, विद्यार्थी आक्रमक झाले होते, देशभरात संतापाची लाट होती। 22 लाख विद्यार्थ्यांवरती जो काही अन्याय झाला होता, त्या संदर्भात त्या अन्यायाविरोधातला जो आवाज आहे तो मोठा झाला होता। जंतर मंतरवरती युवकांचं वादळ पाहायला मिळालं होतं। पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चलो एल्गारचा पुकारण्यात आला होता। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे जोडलेल्या आहेत। ताई, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे, आपल्या माध्यमातून सुद्धा आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला होता। कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन झालं, अखेर आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय। काय आपली या राजीनाम्यावरती पहिली प्रतिक्रिया? उशिरा का होईना सरकारने योग्य निर्णय घेतलाय, पण हे कॉकरोच जनता पार्टी नाही, ते लढले याचा मला सार्थ अभिमान आणि कौतुक आहे। तर अगदीच आपण पाहतोय की ज्या प्रकारच्या घडामोडी मागच्या काही दिवसांपासून सुरू होत्या, सरकार सुद्धा अडून बसलेलं होतं की सरकारकडनं अन्य दुसऱ्या पळवाटा काढण्याचा प्रयत्न झाला असं म्हणायला हरकत नाही। त्यामध्ये चौकशी सुरू आहे, फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल। मात्र कालपासून ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।